या ठिकाणी शृंगार तरू या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या हातून झालेलं पाहायला मिळतं। ही सर्व दृश्य आहेत पाथरी येथून आलेल्या सर्व तरुणांच्या संवाद दादांसोबत साधलेला आहे आणि त्यानंतर आपण पुढील घडामोडी पाहणार आहोत। कुठे सर तुम्ही आज एक दादांना पुस्तक दिलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये महत्त्वाचं व तुम्ही सांगितलं आहे की पान नंबर 36 हा एक महत्त्वाचा त्या पुस्तकातला भाग आहे आणि ते वाचा, त्या संदर्भात तुम्ही मला काय सांगाल? हे जे पुस्तक आहे ते 2011 साली मराठा आरक्षण जनजागृती विशेषांक मी प्रसिद्ध केलेला आहे आणि याच्यामध्ये मराठा आणि कुणबी हा एक कसा आहे हे याच्या संदर्भातले जास्तीत जास्त पुरावे आहेत आणि शासनानेही प्रसिद्ध केलेले जे पुरावे आहेत जे की जे गॅझेट आहेत, गॅझेटच्या नोंदी असतील, बॉम्बे गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, या सर्व नोंदी आणि हे पुरावे शासनानं प्रसिद्ध केलेले हे या पुस्तकामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत। तर मला वाटते मराठा कुणबी एक या बाजूनं गेलं तर हे आरक्षण लढा आपल्याला सोपा जाणार आहे। आणि नक्कीच तुम्ही तुमच्यातलाच एक बांधव आज म्हणजे कास्ट व्हॅलिड झाली म्हणून सुद्धा या ठिकाणी घेऊन आले, त्या संदर्भात काय सांगाल? नक्की हा लढा आज यशस्वीरित्या पार पडतो आहे? निश्चितच हा लढा यशस्वी झालेला आहे, कारण मनोजदादांच्या लढ्यामुळेच आज राज्यातील 63 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या 63 लाख कुणबी नोंदी म्हणजेच या 1967 पूर्वीच्या ह्या 63 लाख कुणबी नोंदी आहेत आणि 1967 पूर्वीच्या 63 लाख कुणबी नोंदी म्हणजे राज्यातील सर्वच मराठी हे कुणबीच आहेत। नक्कीच तुम्ही पाथरी तालुक्यातले कुठे म्हणजे नक्कीच तुम्ही गाव तुमचं वडीचे तुम्ही आहात आणि वडीमध्ये काही नोंदी सापडल्यात का? वडीमध्ये नाही, अद्याप नाही। नक्कीच आणि अनेक नोंदी सापडत आहेत। वडीच्या बाजूला जर विचार केला तर त्या ठिकाणी मरडस गाव आहे, तिथल्याच सुद्धा नोंदी सापडल्या आहेत। कानसूर आहे, बाबळगावच्या नोंदी पण सापडल्या, लोणीच्या नोंदी सापडल्या, अजून जे छोटंसं किनोळा गाव आहे तिथंच कणसे किनोळा, तिथल्या पण नोंदी सापडल्या। नक्कीच माझी कणसे किनोळ्याला सुद्धा पाहून आहे, तिथल्या सुद्धा नोंदी सापडल्यात। मरडसगाव माझी सासरवाडी, माझ्या मिसेसचीच नोंद निघालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण हे फक्त जे मिळालं आहे ते हे म्हणजे नक्की मनोज जरांगे पाटलांमुळे मिळालं आहे, कारण अनेक पिढ्या आमच्या बर्बाद झाल्यात। कारण जर आम्ही या अगोदरचं जे शिक्षण घेतलं आहे, आता आमच्या कुणबी नोंदी मिळाल्यात, व्हॅलिडसुद्धा प्रमाणपत्र मिळालेत, आम्हाला मग असं वाटायला लागतं की शासनानं जे आमच्याकडून फीस वसूल केलेली ती आमची परत द्यावी। ह्या सर्वसुद्धा मुद्दे आपल्यासमोर पाहायला मिळतात आणि नक्कीच आपण भेटत राहूया। प्रत्येक घडामोडी आपण आपल्यापर्यंत अपडेट देत राहील आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। हे आहेत मुंजाभाऊ कुटे आणि हे पुस्तक प्रकाशन आज मनोज जरांगे पाटलांच्या हाताने झालेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? हे जे पुस्तक आहे ते वृक्ष, पशु पक्षी आणि जे झाडं आहेत त्या झाडांबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण व्हावं यासाठी शृंगार तरू नावाची ही पुस्तिका मी आज मनोजदादांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे। तर मी एक छोटीशी कविता आपल्यासमोर याच्यातली सादर करतो। बाभळीवरची कविता आहे। शेताच्या माथ्यावर दूर उभी बाभूळ, अंग तिचं देखणर काळं काळं जांभूळ, भर जरी शालू तिचा हिरवा हिरवा रंग, पिवळं पिवळं फुल जणू हळदीचा अंग, लांब लांब शेंगांची मंडवळी बांधिली, आला आला गार वारा मनामध्ये लाजली, दूर दूर एकटीचं नवरी ही सजली, निहाळीलं रूप तिचं प्रीत अंगी रुजली। मित्रांनो, आता बाभळीला काटे असतात पण बाभळ वृक्ष हा सुद्धा पर्यावरणासाठी किती आवश्यक आहे आणि बाभळीमध्ये सुद्धा श्रृंगार आहे, सौंदर्य आहे, हेच या कवितेतून मी दाखवलेलं आहे। तर हा जो संग्रह आहे यामध्ये जे काही महापुरुष आहेत वेगवेगळे, या महापुरुषांवर सुद्धा काही कविता आहेत आणि आज मनोजदादांची भेट घेण्याचं एकच कारण होतं की मी सुरुवातीला 2000 दादांकडून तुम्हाला या पुस्तकेसाठी सुद्धा शुभेच्छा मिळालेल्या आहेत नाही? हां, आणि पुन्हा आपण त्याच्यासोबत संवाद साधूया। एकाच मिनिटामध्ये पुन्हा आपल्यासोबत येतो आहे।